ज्योतिबा देवस्थानच्या काही पुजाऱ्यांनी परिते गावातील भाविकांना मारहाण केली। त्यानंतर पुजाऱ्यांनी आपली मुजोरी लपवण्यासाठी घटनेचं विसंगत कथन केलं। मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि ज्योतिबा मंदिरात शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी येत्या 30 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सहकुटुंब मोर्चा निघणार आहे। त्याबद्दलची माहिती सरपंच मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसंच मुजोर पुजारी हटाव ज्योतिबा बचाव ही मोहीम हाती घेण्याचा निर्धार करण्यात आला। गेल्या रविवारी ज्योतिबा देवस्थानच्या काही पुजाऱ्यांनी मंदिराच्या आवारातच भाविकांना मारहाण केली। मद्यप्राशन करून आलेल्या भाविकांनी उद्धट वर्तन केलं म्हणून त्यांना धडा शिकवण्यात आला अशी माहिती पुजारी वर्गानं दिली होती। त्यानंतर ज्या तरुणांना मारहाण झाली त्यांच्या परिते गावात त्याचे पडसाद उमटले। दुसऱ्याच दिवशी परिते ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध रॅली काढली होती। ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांनी अमानुष मारहाण करून परिते गावातील भाविकांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय असा दावा केला जातोय। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून प्रशासनानं मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच ज्योतिबा मंदिरात शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी येत्या 30 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थ सहकुटुंब मोर्चा काढणार आहेत। या मोर्चामध्ये परितेसह 52 गावातील भाविक सहभागी होणार असल्याची माहिती सरपंच मनोज पाटील यांनी दिली। पुजाऱ्यांची मुजोरी मोडून काढल्याशिवाय परिते ग्रामस्थ स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला। दरम्यान घोटवडे गावचे सरपंच धीरज डोंगळे यांच्यासह कुरुकली, हसूर, कौलो, म्हाळुंगे, निगवे, राशिवडे गावच्या सरपंचांनी या पत्रकार परिषदेला हजर राहून मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे ज्योतिबावरील मारहाणीच्या घटनेचे दूरगामी पडसाद उमटण्याची शक्यता आहे।